6 batch reunion. Yeah, one by one, come on. आज आपण 2005-2007ची जी बॅच होतो 10वीला, त्यांचं आज आपलं रियुनियन आहे. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर्वांनी अटेंडन्स दिल्याबद्दल. आपला 20 वर्षाचा प्रवास आपला कसा गेला हे आज आपण आठवलो तर खूप सुखदायक क्षण होते आपल्या त्या बॅचमध्ये. आपण खूप सारे मस्ती गेलो, परत त्याचप्रमाणे आपण सिरियस पण होतो त्याप्रमाणे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण आता आपल्या परीने आपण आपापले अडचणी दूर करत आपण पुढे प्रवास चालू आहे. असाच प्रवास आणि अशी भेट परत आपली व्हावी ही आमच्याकडून खूप ते काय बोलतो अपेक्षा होती. त्या अपेक्षेनुसार आपण सर्वजण जमलो, त्याबद्दल थँक्स. आणि माझं अशी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा बॅचमध्ये होतो 2005-2007च्या तर काही आठवणीचे क्षण असतील. तर माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने 2-2 ओळ्या आपले जे क्षण आनंदाचे होते म्हणजे चांगलं वाटलं. पेंटच्या पाडव्याने स्टार्टिंगला हे केलेलं शाळी 2005 आणि 6 मध्ये 10वीमध्ये होतो. पण मी आलेलो 9वीमध्ये. का ना 9वी अ मध्ये होतो. मी तिथून आलो 2 वर्षात होतो मी फक्त. 8वीमध्ये मी राजापूर हायस्कूलमध्ये होतो. तुझ्या आवडीचं शिक्षक कोण होतं? ते तांबेकर सर. कारण मी पाठी बसवलं मला पुढे बसतो. विषय कोणता? विषय आणि 9वीमध्ये राम सर. मी आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अकाउंटचा जॉब करते. सगळ्यात पहिलं थँक्यू बोलेन हा ग्रुप बनवून त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि ॲड केलं. मी तर बरेच वर्ष सगळ्यांशी कॉन्टॅक्टच नव्हता माझा. आणि त्याच्यानंतर मला एक सगळ्यात मस्त गोष्ट आठवते जेव्हा क्रिकेटच्या मॅच व्हायच्या शाळेत. आणि आम्ही खो-खो नाही मॅच क्रिकेटच्या मॅच व्हायच्या आणि आम्ही वरती बसून फक्त आपल्या टीमसाठी ओढत राहायचो, आपल्या मुलांसाठी 10वीच्या. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे टिफिन शेअर करणं. महेशला तर आम्ही खूप सतवलं. कागदचे गोळे करून मारणं, परत चणे वाटाणे खिशातून घेऊन ते तोंडात मारणं. त्याच्यानंतर रामगुडे सरांनी एक शिक्षा दिली होती, आठवते सचिन? वडापावची पार्टी करत आपण आंब्याच्या झाडाखाली सगळी तावडे मंडळी आणि पुरव मंडळी होती. आणि ते बघितलं होतं एका माणसाने आणि जाऊन सांगितलं शाळेत. आम्हाला पूर्ण मैदानभर हात वरती करून फेऱ्या मारायला लावल्या होत्या. हे आठवलं. थँक्यू. नमस्कार. माझं नाव मनोज करेळे. सध्या मी राहू दे आता ते दिवस गेले. सध्या मी ॲज अ सोसायटी मॅनेजर म्हणून ती सोसायटीमध्ये काम करतो आहे. आणि जय एंटरप्राइजेस माझी स्वतःची छोटीशी कंपनी आहे आणि 9 ते 10 लोकांचं काम आहे. आपली बॅच होती 2005-2006. तर त्याच्यामध्ये 2005-2006ची बॅच होती आपली. आणि
तर सगळ्यात पहिले आभार रुपेश माडावे, अमोल आणि त्या सगळ्यांनी मिळून एक आपला ग्रुप तयार केला आणि त्याच्यानंतर मग गेट टुगेदरचा प्रोग्रामचं अरेंजमेंट केली. बस. पहिल्यांदा सगळ्यांना थँक्यू आलात. आणि त्याच्यात काय होतं, पहिल्यांदा आपण एकदा बाहेर पडलो की आपल्या लाईफमध्ये सेटल होतो किंवा स्ट्रगल प्रत्येकाचं चालू असतं, पण कोणी तुम्हाला कधी भेटत नाही किंवा बोलत नाही. पण तुम्ही सगळेजण एकत्र येऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट केलात किंवा आम्हाला यायचं कसं यायचं किंवा काय हे सगळं सांगितलं. गेट टुगेदर असं नाही, रियुनियन असं ठरवून तुम्ही सगळ्यांना एकत्र आणलं, त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. कारण खेडेगावाशी एकदा लग्न झालं किंवा आता सगळ्याजण आहेत, तुमचं लग्न झाल्यानंतर खेडेगावाशी संबंध राहत नाही किंवा कॉलेज जीवन चालू झालं किंवा नंतर सगळं पुढे चालू झाल्यानंतर पहिलं लाईफ परत कधीच मिळत नाही किंवा पहिलं कधीच आठवण पण येत नाही. आता तो अमोल मला फोन करतो तेव्हाच फक्त कधी बोलणं होतं, बाकी एरवी असं कधी आपल्याला कोणी सांगत नाही, गावात पण काय कळत नाही किंवा हे पण नाही. पण आपण सगळेजण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो तर आपल्याला सगळं कळत असतं किंवा एकमेकाचं लाईफ एकमेकाच्या लाईफमधलं पण कळतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी थँक्यू आल्यात त्याच्याबद्दल थँक्यू. सगळ्यांना खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव सिद्धेश दिनकर शेलार, राहणार डॉटनवाडी. आता 2005 ते 2006च्या बॅचला तुमच्यासोबत मी त्या वर्गामध्ये होतो आणि मी सगळ्यांना धन्यवाद करतो की या 20 वर्षांनी तुम्ही एकत्र यायचा डिसिजन घेतलात, आलात, भेटलात, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि असंच पुढे आपण मिळत राहू आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टी करत राहू अशी शुभेच्छा देतो. आणि मी शाळा आचार्य चौडेकर विद्यालय आज आपण शाळेमध्ये शाळा सोडून 20 वर्ष पूर्ण झाले. त्या शाळेमध्ये आपण खूप काही मजा केली. फक्त मी हिला ओळखलं नाही, तिने पण नाही मला ओळखलं. विचार बाकी मी सर्वांना ओळखलं. त्यानंतर हे सर्व बघून भेटून सर्व खूप मजा आली. अजून आपले मित्रमंडळी भरपूर आहे, पण ती काही आली नाही, कोणतं काही काम असतील काही असतील. पण नेक्स्ट टाइमला सर्वांनी यावं आणि अशी तर भेटून मजा करू. बस मी 2 शब्द बोलतो. नमस्कार, माझं नाव अनिश सोलकर. मी तुमच्यासोबत 2005-06 मध्ये 10वीला होतो, म्हणजे 8वीपासूनच होतो आणि आपण 10वीमध्ये 2-5-6ला होतो. मी आज एक MA एंटरप्राइज कंपनीचा प्रोव्हायडर आहे. स्वतःची कंपनी आहे. आणि जसं आपण बघायला गेलो ते आपली गोवाची वाहिनी थोडी कमी झाली आहे. गोवाची वाहिनी कुठे आहे, मला म्हणजे खेळायला जास्त मजा यायची त्याच्यामध्ये. आपली वाहिनी कुठे होडी बंद असणार आहे, त्याच्यामुळे आली नाही. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जरूर या, सर्वांना घेऊन या. आणि मी ॲक्च्युली मला असं वाटायचं आपल्या मित्रपत्राला भेटले पाहिजे, कधी भेटत नव्हते. आणि काय आपले कुठे गेले साहेब, त्यांचं की त्याची आयडिया होती की आपण सर भेटलं पाहिजे, रिव्ह्यू केलं पाहिजे. असे सपोर्ट अमोल भाई, आपले गोवाची बाई, सर्व आपले आहे, आमदार पण होते आपले. सर्वांचा मी मनापासून सर्वांना आभार मानतो की सर्व इथे आलात. आणि रिअली होतं ना, मला एवढं चांगलं वाटतं ना की आज सर्व आपण इथे भेटलो आहे. आणि नेक्स्ट टाइम पण आपण असे भेटत राहू. कमसे कम वर्षामध्ये या 2 वर्षामध्ये एकदा तरी भेटलं पाहिजे असं काही सर्वांनी विचार करा. आणि नेक्स्ट टाइम पण सर्व अजून जे आलेले नाही त्यांना पण घेऊन येऊ याचा सुद्धा विचार करून थँक्यू. गोडावर नाव आहे. एकच जमलेल्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींचं मी महेश करवडे मनापासून स्वागत करतो. आज बरेचजण ते वेळात वेळ काढून आले. बऱ्याच ठिकाणी मेगा ब्लॉग आहे, त्याच्यानंतर आज अक्षय तृतीया असल्यामुळे फॅमिली फंक्शन्स वगैरे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढून, कारण बरोबर तब्बल 20 वर्षानंतर आपला स्नेह मेळावा होत आहे आणि तोही अक्षय तृतीया या दिवशी होत आहे, त्यामुळे तो खूप खास आहे. आणि तुम्ही सगळेजण आलात. तसं बघितलं तर अपेक्षित उपस्थिती ॲटलिस्ट 30 जण तरी होती, कारण आपली बॅचमध्ये मला वाटतं 60 ते 65च्या आसपास विद्यार्थी होते.
तरी पण आता आपण आय थिंक 20 जण आलो आहोत. आणि याबद्दल बोलायचं झालं तर 20 वर्षापूर्वी जर्नीमध्ये जायचं असेल तर आपल्याला अजून 22 वर्ष पाठी जावं लागेल, कारण आपला प्रवास हा 8वीपासून सुरू झाला आहे. कारण त्यावेळी हायस्कूलला बरेच जण विलियममधून आले होते, काही जण कणेरीमधून आले होते. आणि या प्रत्येकासाठी हायस्कूल मीन्स नानारमधून सुद्धा आले होते. आणि प्रत्येकासाठी हायस्कूल म्हटल्यानंतर थोडं एक वेगळं एक्सपेक्टेशन होतं, कारण आपली मराठी शाळेमध्ये फक्त 20 जण किंवा 30 जण अशा संख्येच्या उपस्थितीमध्ये आपण सडनली एका वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेलो. अशा एन्व्हायरमेंटमध्ये जिथे मला वाटतं आहे की त्यावेळी 300 ते 350 मुलं होती आणि सगळंच काही वेगळं होतं. आणि हा पूर्ण प्रवास 8वी ते 10वी हा आपल्या 3 वर्षाचा खूप एक्साइटमेंट होता. कारण आजचं जर कम्पेअर केलं, आजच्या एज्युकेशन सिस्टीमशी कम्पेअर केलं तर आज सगळं काही आपल्यासमोर डिजिटलची दुनिया आहे. आपल्याला वाटेल तेव्हा आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, व्हॉट्सअपवर बोलू शकतो. पण त्यावेळेस कुठलंही सोशल मीडिया नव्हतं. कारण मला जोपर्यंत आठवलं त्यावेळी एकमेव सोशल मीडिया होतं ते म्हणजे ऑर्कुट. मला माहीत नाही की ते जणांना माहिती आहे की नाही, माहिती आहे ना? हां, कारण मी ज्यावेळी कॉलेजला गेलो इथून 12वी नंतर त्यावेळी ऑर्कुट हा एकमेव सोशल मीडिया होता. पण त्यावेळेचं जे आपलं जीवन होतं ते खूप भारी होतं. ते आजच्या लाईफस्टाईलशी कधीच कम्पेअर नाही होऊ शकत. कारण त्यावेळी आपलं क्रिकेट खेळायचो, एकदा हायस्कूल सुटलं 4:30ला सुटलं की कणेरीतले सगळेजण धावत सुटायचे. आय थिंक दामिनीची सिरियल बघायला जायचे. 4:30चा टायमिंग असायचा, सगळेजण सुटायचे. आमच्याकडे तो ऑप्शन नव्हता कारण आमची गाडी 4:30ला यायची. आणि मग आम्ही 4:30 जायचं असा. आणि 8वी ते 9वी हा टायमिंग आपला 10 ते 4:30 असा होता. पण 10वीमध्ये गेल्यानंतर आपला एक्स्ट्रा क्लास सुरू झाला होता. आणि मला वाटतं Day 1 पासून तांबेकर सरांनी हा क्लास स्टार्ट केला होता. सो आय थिंक अराउंड मला वाटतं आपण 8 ते 9 तास हायस्कूलमध्ये असायचो. जास्तच ना? हां, आधीच सुरू केला होता. पण हा 8 ते 10 तासाचा हा टायमिंग आपल्याला कधीच जास्त वाटला नाही, कारण आपण तिथे सगळेजण एकमेकांना मिळून मिसळून राहत होतो. आणि जर आठवणी जर बोलायच्या असतील तर मला एक चित्रकलेची आठवण अजूनही आठवते. बोरले सर होते, जे आज आपले नाही आहे, मला वाटतं लास्ट झालं ना त्यांचं. पण त्यावेळीची एक आठवण आहे, त्यावेळी त्यांनी एक चित्र काढायला सांगितलं होतं. वटपौर्णिमा असं होतं, एक वडाचं झाड दाखवायचं होतं आणि एक लेडीची ताट घेऊन दाखवतात ना असं होतं. आणि त्यावेळी मी चित्र काढलं होतं. बॉक्सरची बाई असते ना, तिला केसच नाही आहे. आणि मला आठवतं त्यावेळी सगळ्यांना बोलबं करून मारलं होतं. पहिला मार हायस्कूल लेवलवर कोणी खाल्ला असेल त्यांच्याकडून तर तो बोरले सराकडून खाल्ला होता. हा, चित्रकलेसाठी खाल्ला होता. आणि पण एक चांगली गोष्ट होती की आपण त्याच्यामुळे चित्रकला थोडी डीपमध्ये शिकलो. कारण त्यांचा फोकस नेहमी असा असायचा, चित्रकला फक्त चित्रकलाच नसली पाहिजे, त्याच्यामध्ये रंग, कलेचे रंग जे आपण रंगछटा बोलतो एकदम डीपली त्याने आम्हाला शिकवल्या. त्याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन म्हणजे खूप सारं चांगलं लागलं. त्याच्यामध्ये हजेरी सर होतात, दीक्षित बाई आणि जावई सर. आय थिंक आम्हाला फक्त ग्रामर शिकवायला होते 10वीमध्ये. त्याच्यानंतर रामसर होते, आपल्याला ग्रामर शिकवायला होते. एकच वर्षाला 10वीला होते. त्याच्यानंतर एकच सर होते, रामगडे सर होते. रामगडे सर आम्हाला भूगोल शिकवायला होते. काय कळायचं नाही, गोष्ट वेगळी आपण होते. पण असं खूप सारं चांगलं मार्गदर्शन लाभलं. पण या सगळ्यामध्ये एक आठवण अशी आहे की हजेरी सरांची आहे. त्यांनी कधीच सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट नाही केलं. म्हणजे समोर 10 सब्जेक्ट 10 आपले धडे असतील त्यातले 7 कंप्लीट. पण त्यांची शिकवण्याची स्टाईल होती ना ती खूप वेगळी होती. म्हणजे एखादा धडा जर त्यांनी शिकवायला स्टार्ट केलं तो धडा कधी म्हणजे वाटायचंच नाही का अरे याला एंडिंग सुद्धा आहे. ते पुढे ते सब्जेक्ट वेगळीकडेच घेऊन जायचे. पण त्यांची शिकवण्याची स्वतःची एक वेगळी स्टाईल होती. म्हणजे एखादा सब्जेक्ट शिकवत आहेत, एखादा प्रॉपर म्हणजे धडा शिकवत आहेत तर त्या सब्जेक्टला ते बाकीचं अशी इन्फॉर्मेशन द्यायची जे आपल्याला लाईफमध्ये पुढे जाऊन उपयोगी पडणार होती. असं बऱ्याच वेगवेगळं मार्गदर्शन लाभलं. मग दीक्षित सर असून ते आपल्याला विज्ञान शिकवायचे, दीक्षितबाई इतिहास शिकवायचं, असं खूप सारं मार्गदर्शन आपल्याला एक चांगलं जे आपल्याला पुढे जाऊन खूप उपयोगी पडलं. कारण कसं असतं माहिती आहे का, लाईफस्टाईलमध्ये आपल्याला गणित जसं की आपण शिकवतो, बीजगणित होतं, मला वाटतं भूमितीचं 2 सब्जेक्ट होते. पण ते ॲक्च्युली आता लाईफमध्ये काहीच उपयोगी नाही पडतं. x+y² कुठे उपयोगी पडतंय, प्रमेय होतं, मला वाटतं काहीतरी. पण आजपर्यंत कुठलाच x² पुढे y² कुठेच उपयोगी पडला नाही. पण एक लाईफस्टाईल आपल्याला जी आपल्याला आणि आपलं नशीब चांगलं आहे की आपलं स्कूल हे एका कोकणामध्ये होतं. ओके, कारण बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतील, सगळ्या फॅसिलिटीज असतील, पण कोकणातली एक लाईफस्टाईल वेगळी होती. त्यावेळी गेमसुद्धा वेगवेगळे होते. क्रिकेट होतं, त्याच्यानंतर लगोरी होते, जसं की त्याशी कोणतरी ग्रुपवरती बोलू लंगडीचा खेळायचं तर कोणी खेळायचं माहीत नाही. पण त्याच्यानंतर अजून बरेच सारे गेम होते. म्हणजे एकदा एक्झाम आपली झाली की पुढचा 1.5 महिना पुढचा जोपर्यंत स्कूल सुरू होत नाही आहे तोपर्यंत कंटिन्यू 1.5 महिने गेमच असायचे. अशी आपली लाईफस्टाईल आजच्या लाईफस्टाईलशी कम्पेअर करता खूप बेटर होती. आणि जर आपण कम्पेअर केलं तर अशी आपली एक लास्ट म्हणजे बोलत ना एक लास्ट जनरेशन आहे.
ज्याने असं ट्रान्झिशन बघितलं आहे की ज्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर सिस्टीम बघितली आहे. म्हणजे आपल्या वेळी काहीच फॅसिलिटी नव्हत्या. मला वाटतं 10वीमध्ये फर्स्ट टाईम आपण कॉम्प्युटर बघितला होता. त्यावेळी मला वाटतं दीक्षित सरांनीच आपल्याला दाखवलं होतं केबिनमध्ये नेऊन. तोपर्यंत आपल्याला काहीच कॉम्प्युटरचं माहीत नव्हतं, पण तरी एक आवड होती, शिक्षणाची आवड होती. 8-8 तास आपण हायस्कूलला होतो, पण कधी असं कंटाळा नाही वाटायचं की यार नाही बंक मारलं पाहिजे. कारण जेव्हा मी हायस्कूलमधून कॉलेजला गेलो त्यावेळेला मला फर्स्ट टाईम मास बंकिंग माझा कन्सेप्ट कळला. आपल्या हायस्कूलला तो प्रकारच नव्हता. आपल्याला वाटलं की एखाद्या सब्जेक्टला बंक करायचं आहे तर ते पुढे कॉलेजला जाऊन सहज व्हायचं. पण आताची मी कॉलेजची मुलं बघतो ना, अजिबात कोणाला आवडच नसते. कारण आवड का नसते? कारण तसं हेच नाही, सिस्टीमच नाही आहे. प्रत्येक वेळी क्लास स्ट्रक्चर खूप सारा आजच्या डिजिटल युगामध्ये बदललेलं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला मोबाईल नावाचे आपलं बघा नाही उपकरण आपल्या हातामध्ये आले. आपल्याला नाही वाटलं मोबाईल घेता येतं, व्हिडिओ कॉल करता येतं. अशा वेळी खरं तर हा जे आपलं स्नेहमेळावा होत आहे खूप मोठी गोष्ट आहे. हा व्हिडिओ कॉलमध्ये तर होऊ शकलं असतं. कारण जेव्हा मला फर्स्ट टाईम मला रुपेशने सांगितलं की असं असं आहे, आपल्याला 20 वर्ष झाली आहे. मी तर त्याला पहिल्यांदा विचारलं खरंच आपल्याला 20 वर्ष झाली आहेत का? म्हणजे कारण त्याने ते कॅल्क्युलेट केलं होतं की आपल्याला 20 वर्ष झाली आहे. मला तर माहितीच नव्हतं. आणि त्याने ते म्हणजे मग आपण कसं प्लॅन करायचं, तो बोलला की ठीक आहे प्लॅन करा, आपण यायला तयार आहोत. खरं तर आपल्याला वाटत होतं की ॲटलीस्ट 40 जणं तरी येतील, कारण आपली बॅच खूप मोठी होती. आणि काही कारणास्तव बरेच सारे फंक्शन्स आहेत, काही जण दुबईला आहेत, कोणी गावी आहे. पण नेक्स्ट टाईम जेव्हा आपण प्लॅन करू तर मला माझी एक इच्छा आहे की नेक्स्ट टाईमचा जो प्लॅन असेल ना आपण हायस्कूलला करूया. मला माहीत नाही कसं पॉसिबल आहे ते. पाहिजे तर 1 दिवसाचं फॅमिली पिकनिक करू असं बोलता ना, 1 किंवा 2 दिवसाचं, आणि त्यानुसार शेड्यूल करू. ओके. आणि जसं आता आपण सगळेजण एकत्र आलो, भले आता जण आपण 20 जण आहोत, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करू ही संख्या 20 ते 40 व्हायला पाहिजे. तर आपण अजून मोठ्या आता थोडंसं मॅनेजमेंट थोडं एक लो लेवलला केलं आहे. नेक्स्ट लेवलला जाऊन मॅनेजमेंट करू आणि एक मोठ्या प्रमाणात कसं कार्यक्रम करता येईल ते करू. माझं नाव रेखा रघुनाथ गडकरी. आता माझं नाव पल्लवी प्रमोद सावंत. मी 2005 आणि 6मध्ये 10वीच्या बॅचला होती. बस तेवढं. माझं नाव मनीषा आनंद शिंदे. त्यानंतर माझं नाव मनीषा अमोल पाडावे. माझं नाव रंजना तावडे. स्वामी सिद्धेश्वरात. माझं नाव संध्या पाटील करोड. लग्न झाल्यानंतर माझं नाव संध्या नितीन कुंडे. मी तारळ गावामध्ये. हां माझं 1.5 लाख. पाळेगावाला 1.5 लाख मामा करता. मी लग्नाचा मामाचा असं असं आमचं नातं. त्याच्यामुळे आम्ही दोघं जण चांगलं होतं. त्याच्यानंतर पगे आहे संध्या तावडे. ती माझ्याबरोबर चांगल्या टचमध्ये. बाकी कोणाचं काही एवढं माझं जास्त काही हे नाही आहे, कोणी टचमध्ये नाही. आणि महेश तर माहिती आहे मला भाऊच लागतो. बस एवढं बोलेल. माझं नाव सचिन सुधाकर पुजारी. मला ओळखत पण नसतील लोक, म्हणजे एवढे लोक ओळखते लेडीजमध्ये ती आमची गावात तीच ओळखत नाहीये. विचारलं नाव म्हणजे फ्रेंड बाकी कोण होते, गोपाळ मालकर आणि आपलं सॉरी सादिक मस्तान होते. 2च फ्रेंडमध्ये म्हणजे क्लोज फ्रेंड होते. बाकीच्यांबरोबर मी राहायचो, पण ते 2 क्लोज फ्रेंड होते. पण एक वरती गेला आहे आणि 2 म्हणजे वॉन्टेड आहे. एक वॉन्टेड आणि सादिक मस्तान होता ना, असं बाकीचं सांगेल. माझं नाव सुनील पुजारी. मी ठराविक लोकांबरोबरच 10वीच्या नंतर याच्यामध्ये होतो, कॉन्टॅक्टमध्ये होतो. बाकी कोण कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. आता रुपेशने पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणलं वगैरे, खूप चांगलं केलं. बाकी म्हणजे माझ्याबरोबर त्या टाईमाला गोपाळ मालकर, निलेश वगैरे आम्ही एकत्र बसायचो. मला एक आठवतं की आम्ही दीक्षितबाईंचा एकदा क्लास चालू होता आणि गोपाळ मालकरने लग्नाचे लाडू आणले होते आणि आम्ही खात होतो. त्याच टायमिंगला गोपाळला उठवलं आणि मी तोंडात लाडू घेऊन होतो. त्याला उठवल्यावर मला पण उठवलं. मी शेवटी लाडू तो खाली टाकला. ती मला एक आठवण आहे. एवढं बरं मिळालं. 2 जेवढं संपवतो. माझं नाव सत्यवान दाजी पाळे. आम्ही काय बोलतो डॉक्टर रुपयाने
काय आहे 2005 2006 म्हणजे हे 1 वर्ष झालं, पण ती मागची 3 वर्ष 8वीपासून आम्ही एकत्र होतो. 8वीपासून 8वी 9वी 10वी 8वी 9वी 10वी सगळे एकत्र होतो ना. दहावीला एकत्र आलो सर. अरे पण कॉमन आपण बसायचं ना काय ते सगळे एकत्र होतो ना. कंबाईन गप्पा व्हायची ना. व्हायचं. आपल्याला माहिती असतं पेट होतायचं बोलला. सांगायचं तात्पर्य एवढंच की भरपूर दिवसाने आपण असं ठरलं होतं. कारण जवळ 4-5 वर्ष आपण ट्राय करतो एकत्र एकत्र निलेशचं लग्न निलेश गाडी तो नंतर त्याच्या अगोदर जवळ आम्ही पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो कुंगाळेश्वरला भेटलो रितेश होता निलेश गाडीत होते. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही भेटलो होतो याला रिसॉर्टला पल्लवी मराठे होतो. तेव्हा पण खूप मजा केली होती. आता भरपूर लोक आली पाहिजे होती, खूप मजा आली असती. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य होतं की 20 वर्ष कशी निघून गेली. सगळं फक्त ते शाळेत काय झालं कोणी काय केलं ते सांगितलं, पण तो सुरुवात झाली नंतर 2006 सुरुवात झाली सगळ्यांची. म्हणजे तो तर एकदम बेकार होता सगळ्यांसाठी. जसं तुम्हाला सगळे मित्र भेटतात, सगळे मित्र भरपूर आहे, पण त्यामुळे शाळेतली एक बॅच होती ती कुठेतरी आपलं पुरुष होती की बाबा सगळेजण एकत्र आले पाहिजे. तेव्हा पण खूप प्रयत्न केले की आले पाहिजे. तेव्हा तर म्हणजे आपण जे शेअर करतो स्मृती तुझा हे झालं की मध्ये सुट्टी झाली हाफ झालं की आम्ही जायचं वरती बसायलावरती मोरीवरती दगडावर दुपारी जेवायला बोलत ना खाली आंब्याजवळ त्या मंदिरात जेवायला बसायचं. ते सर्व एकदा आठवलं ना की अक्षरशः एवढं वेगळं फील होतं. कारण तेव्हा माणसाकडे तेव्हा वेळ होता भरपूर बोलायला गप्पा मारायला, फक्त आता वेळ नाही. आज सगळे येऊ शकतात त्यावेळेला, पण आता येऊ शकत नाही. प्रत्येकाला टायमिंगचं व्हॅल्यू लागतं. ते पण कुठेतरी होतं ना असं वाटतं की सगळे एकत्र यावं आणि जॉबले असेल प्रत्येक पडावे असेल आणि चांगले प्रयत्न केला की सगळ्यांना कॉन्टॅक्ट पण केले. इव्हन मी जवळजवळ 30 लोकांना कॉन्टॅक्ट केले की सगळ्यांनी या एकत्र येऊया. मागचे दिवस तर आहेतच, पण पुढे आपण जे 20 वर्ष चाललो आहे प्रत्येक जण आता मी तर पण मोठी सगळे चेहरे ओळखतो. काही लोक अनुभव असतील ते आले असतील तर त्यांना पण ग्रुपमध्ये ॲड करा आणि असं पण मोठं गेट टुगेदर करूया सगळ्यांनी. तिथं फक्त मालिक घ्याय सगळ्यांनी फक्त 22 नंतर 20 वर्ष गेले पुढे ते फक्त काय सांगा बोला. म्हणजे पुन्हा कधी असं मागे वरून बघता असं राहतो एवढं तुम्ही बोलतो आमचं. धन्यवाद. तर त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होतो सर, तर आम्हाला एक पिढी बनवायला सांगितलं होतं की 20 वर्षाची जर्नी बनवायची आहे. तर तेव्हा मला क्लिक झालं, मी जर्नी परवडतो विचार करत होतो थोडंसं आणि मला क्लिक झालं असं 20 वर्ष यामध्ये मी कधी होतो त्यावेळेला मी कुठे यामध्ये 20 वर्ष झाले. तेव्हा मला असं कळलं की 20 वर्षापूर्वी मी दहावीला होतो. तर त्यावेळेस मी लगेच माझं काम सोडलं, निलेशला पहिला फोन केला की असं काय 20 वर्षांनी कधी जर्नी काय तर आपण करायचं शिकवूया आपण चांगली आयडिया वगैरे. त्यानंतर महेशला केला, मी मला केला, 4-5 लोकांना केलं की तुम्ही इच्छुक असाल तर आपण करू काहीतरी प्रोग्राम. नाही भेटलं आपण चौघेजण आम्ही जवळ तरी 10-15 वर्ष एकत्र राहून आम्ही भेटतोय सगळं काय करतो. पण असं आपला कुठेच असं झालं नव्हतं की भेटणं वगैरे. तर आपण पहिलं कसं जातं आपण तिकडे टिफिन वाटायचं सगळ्यांना. आता तेच गोष्ट करतोय, फक्त आपण रेस्टॉरंटमध्ये जातोय, बिल कॉन्ट्रीब्यूट करतो. पहिलं आपण मैदानात धावायचो, आता काय करतोय जिममध्ये जातो ते पण पैसे देऊन करतो. पहिलं फ्रीमध्ये करतो, पण लोकांना त्या फ्रीचं असं हे नव्हतं त्यावेळेला आपल्याला खूप किंमत होती. आता लोक तेच गोष्टी पैसे देऊन करतात. तर महेश बोलला होता की पैशाने सर्व गोष्टी मिळतात मान्य आहे, पण ते जे पहिलं जे सुख आहे ते आपल्याला बालपणी जे मिळालं होतं ते आता मलाही वाटत नाही की कुठे असं मिळतं आहे असं. तर तुम्ही लोकांनी उत्साह दाखवला किंवा असं काय आलात मेजॉरिटी. आम्ही जवळजवळ 40चा आकडा पकडला होता आणि आम्ही ऑल बुक करत होतो. नशीब मला हा बोलला की आधी एवढी मोठी रिक्स नको घेऊया आपण, पहिले छोटे बघू तरी किती येत आहेत ते. तर आम्ही 30चा काउंट फायनल केलं, 30 नंतर आता 20 आले. तर आता मला याचं म्हणलं पडतं की बरं झालं ऑल आम्ही नाही बुक केलं ते, नाही तर कुठेतरी आम्हाला झालं. तर पैसे वेट केला तर प्रॉब्लेम आहे की सगळ्यांनी आले तर जरा बरं वाटतं. अन्न वेट केलं तर सगळं काय वेट झालं असतं. पण एवढे लोक आले अजूनही येऊ शकले ते 20 वर्षानंतर तुम्ही येत आहेत. ॲटलीस्ट मला असं वाटतं की एक दिवस येऊ शकतात.
नेक्स्ट टाइम बघा तुम्ही आता हे करा, आपण प्रॉपर प्लॅन वगैरे करू आणि सगळे लेडीज लोकांकडे रिस्पॉन्स दिला आहे आणि आता आता पुण्याला हा पुण्यावरून येणारा माणूस येतो इकडे, तर आपण मुंबईला राहतो बाजूमध्ये, तर हमखास आपण नाही म्हणलं तर आपण इथे येऊ शकतो इकडे, तर आपण मुंबईला राहतो एक अर्धा तासामध्ये एक तासामध्ये, त्यानंतर रात्री नाईट शिफ्ट केली, सकाळी पर्यंत आम्ही एवढा कॉन्टॅक्टमध्ये त्याला सगळ्या गोष्टी त्याने केल्या तिकडून बसून, आम्ही फक्त सांगितले काय काय हे बॅनर शाळा वगैरे त्यांनीच बुक केले, त्यांनीच आयडिया दिली आणि त्यांनी सगळं केलं. तो तिकडे असून तिकडे इकडे सगळं करतोय आणि इकडे आता आहे की सगळे लोक कामाला आपल्या संसारामध्ये बिझी आहे, सगळं काय आहे. पण असं थोडासा वेळ दिला काहीतरी आपल्या 1 वर्षाने 2 वर्षाने भेटला तर थोडंसं आपला एक माहोल असा बनेल थोडंसं, की आपण असं कोणीच नाही आता की जुन्या आठवणीत झालं आता काय, आता आपण सगळे मॅच्युअर्ड झालो, तर तेवढं काय की आपण एक उत्साह किंवा 1-2 तासासाठी किंवा 3 तासासाठी भेटून आपण करू शकतो कुठेही प्रोग्राममध्ये किंवा शाळेसाठी काय करायचं झालं तर वगैरे. तर असं तर आम्हाला त्या दिवशी मला असं थोडंसं हे झालं की 20 वर्ष झाली तर काहीतरी करूया आणि मला याप्रमाणे चांगलाच प्रतिसाद दिला की असं करा, आपण करूया, तुम्ही कर किंवा का आपण लागलं तर आपण सर्व बघतो वगैरे. तर त्या दिवशी खूप लवकर अशी जमा झालीत आपण खूप लगेच प्लॅन झाला, असं नको की 2 महिन्यांपर्यंत कॅन्सल होतात लोक. आता त्या दिवशी आपण लगेच केलं तर किती ओढ होता, तेवढं 32च्या आसपास काहीतरी होतं ना, त्याच्यानंतर 30 झाले, असे होत होत कमी कमी आले 20वर आले होते. एवढा लॉंग नेणार ना तेव्हा मला वाटतं की ते अजून कमी कमी होत जाणार लोक. हा प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम आहे, चतुर्थी आहे, सगळ्याच्याच घरी प्रोग्राम आहे, म्हणून आपण सकाळी केला, कारण सकाळी काही लोक पूजा वगैरे करतात, लक्ष्मी वगैरे सगळं. तर गेट टुगेदर त्याऐवजी तुम्हाला हे करावं रिटायरमेंट पार्टी, तर त्याच्या आधी टायमिंग आहे ना, म्हणजे तुम्ही 20 वर्ष आता घालवलं, नेक्स्ट आपण 20 वर्षांनी रिटायरमेंट येईल सगळी मला वाटतं की असं नको रिटायरमेंटची पार्टी आपण करूया काय ते. तर एक पाहिलं ते आपण करू तसं काय ते, पण तुम्ही जर उत्साह दाखवायला तो आला तर जरा बरं की आपण असं काहीतरी छोटी मोठी पार्टी करू की आपली नाईट किंवा असं कुठेतरी डिनर वगैरे रिसॉर्ट सगळ्यांनी असं काही नाही, सगळ्यांची फॅमिली आहे, फॅमिली कोणी सगळ्यांना फ्रँकले तसं कोणी नाही, मला पण आवडतं कोणी परत काही असं आहे, सगळे फ्रँकले या बिंदास कोणालाही घेऊन या, सगळं मुलांना घेऊन 3 मुलांना घेऊन मला कमाल वाटते 2 मुलांना घेऊन आली तेवढं सकाळी सगळ्यात आहे म्हणजे ते दोघंही जेवढी मुलांना तयारी करून सकाळी पण मेगा ब्लॉग असताना आले. स्वाती काय ना, स्वातीचा का नाव ड्रायव्हर ठेवला माझं काय नाही. सर्वप्रथम सगळ्यांचे माननीय आभार की आपण 20 वर्षाचा प्रवास कसा कोणी आपल्याकडे पद्धतीने केला आहे, पण एक निमित्त आहे की आपल्याला भेटण्याचं आणि शाळेच्या आठवणी खूप आहेत. मला वाटतं आपण काही मुलं आम्हाला आठवीला जॉईन झाले, तर आम्ही 5वीपासून मला वाटतं प्रियंका वगैरे आम्ही 5वीपासून आमची जर्नी चालू एकत्रच आहे. हां, मग त्याच्यानंतर रुपेश सासरे सत्यवान असेल, सुनील, म्हणजे मी 10वी नंतर मला वाटतं मी ITIला जाणारा एकटा असेल आपल्या बॅचमध्ये आणि मुबीन, आम्ही दोघंच होतो. आणि एवढं काय असं बॉन्डिंग नव्हतं, पण 10वीच्या नंतर जेव्हा रुपेशची 12वी झाली, कार्यक्रम वगैरे मुंबईला आले तर मी पुण्याला असेल, तर मग आम्ही पहिल्यापासून सत्यवान असेल, सुनील असेल, मी लिहिल्या, मला वाटतं हे आमचं 3रं गेट टुगेदर असेल, कारण आमच्या ट्रिप व्हायच्या म्हणजे आम्ही भेटायचं. हां, त्याच्यानंतर मग एकदा आम्ही असंच मला वाटतं 2017ला का 18ला आम्ही एकदा भेटलो होतो मणिकरला, धनुश्री होती, अश्विनी होती, काळेकर, हां हे या टायमाला असं झालं का पहिल्या मुलांचा एक ग्रुप आहे ऑलरेडी, त्याच्यावर खूप वेळा चर्चा झाली का भेटूया, पण योग येत नव्हता. मग रुपेशने अचानक सगळ्यांनी मेसेज केला की आपल्याला 20 वर्ष होत आहे, तर आपण असा तो प्लॅन करायचा का. मग इनिशिएटिव्ह कोण घेणार, मग कसं घेणार, काय घेणार, मग त्याच्यानंतर एक नवीन ग्रुप केला. तर त्याच्यानंतर आपण की बाबा सेलिब्रेटिंग करायचं आपल्याला 20 वर्षाचं. हां, ते 20 वर्षात सेलिब्रेटिंग करायचं आहे. मग रुपेशने इनिशिएटिव्ह घेतला, त्याने मेसेज टाकला, मग सत्यवानला फोन केला, सुनील असतील, मग सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. ठीक आहे, आता काही लोकांना यायला जमलं नाही, पण याच्या पुढे जे काय होईल ते प्री प्लॅन असेल आपलं आणि ह्या सीझनला नसेल, म्हणजे ते सगळे मुंबईला असतील, कारण आता काय काय मुलांच्यामध्ये गावाला गेले असतील किंवा कुठे गेले असतील. आता मनीषाने मी एकाच वाढीत राहतो, पण मला वाटतं आम्ही 10वी नंतर मला वाटतं पहिल्यांदा भेटलो असेल. हां, कारण तिचा जायचा टाईम वेगळाच, कारण मी कधी म्हणून गावाला नाही जात मोस्ट ऑफ, म्हणजे मी गेलो तर दत्त गेलो तर हां, नेक्स्ट टाइम होईल ना. नेक्स्ट टाइम आपण थोडा व्यवस्थित प्री प्लॅन करू, जेणेकरून जास्तीत जास्त ठीक आहे. सगळे आले, मस्त वाटलं आणि शाळेच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सर्वांचं मनापासून आभार आणि असेच आपण राहू अशी ईश्वरपणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी जेव्हा काय प्लॅन होईल तेव्हा सगळ्यांनी परत एकदा असं सपोर्ट करा, याच्यापेक्षा मोठा प्लॅन आपण करू.
जसं की बाहेर मोठं का वाटलं तर आपल्या गावाला समजा मे महिन्यात मॅक्सिमम क्वांटिटी असेल आपल्या गावाला तर मे महिन्यात शाळेमध्ये प्लॅन करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यांचे मनापासून आभार. माझा सचिन दिगंबर तावडे आपण सगळ्यांनी पहिला आधी आपल्या शाळेचे गुरुने सर होते त्याच्यासाठी 2 मिनिटं शांतता व्हावी. आपल्या गावाचे आंबे आहे, हापूस आंबे आहे, ते मुंबईला ट्रान्सपोर्ट करणे चांगला पाळेकर एक आहे, एक चांगले असे म्हणजे उद्योगमध्ये चाललेले आहेत पाळेकर. तर तिने तर आपली लोक आहेत ते आपल्या लोकांना सपोर्ट करा. एक नवलादेवीचा चांगला एक हे आहे संचालक आहे. आम्हाला तिकीट नाही मिळत गावाला. तुम्ही आपल्या दिवशी भेटत आहे कारण नवलादेवीची फेरी आहे आठवड्याच्या मला नवऱ्याला सुट्टी घेऊन यायला लागतं. चला एवढं बोलून मला हात लावा दे व्यवस्थित